तो राम राम मंडळी, मी विजय मोरे आणि तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आज का विषय ऐसा है कि मैं जा रहा हूँ परतूर, जे माझं गाव आहे आणि खूप दिवसापासून प्लॅन होता परतूरला जायचा, बट आज फायनली मी निघालो आहे आणि 6 तास मी उशीर केला आहे स्वतःला निघायसाठी। 6चा प्लॅन होता, 6ला निघायचं होतं, बट नाही झालं पॉसिबल। आणि फटाफट आपण आपल्या राईडला स्टार्ट करू। तर आज राईडला स्टार्ट करायच्या अगोदर मी कुठल्याही एका पर्टिक्युलर देवाचं नाव नाही घेणार, बिकॉज ऑफ 36 कोटी देवच आहेत ते माझ्यासाठी। तो 36 कोटी देवांचा विजय असो आणि आमच्या हिंदुस्थानाचे अखंड ऊर्जा स्रोत छत्रपती शिवाजी महाराज की जय, हे खरंच ऊर्जा देऊन जातं। राजेंचं नाव घेऊन राईडला स्टार्ट केलं आहे। सो तो परत एकदा सांगतो, आज का सच में ऐसा विषय है कि 4 चीज़ें हैं जो मेरे राइड में मैं मतलब बहुत टाइम से सोच रहा था कि ये सब होने वाली है और मिलने वाली है। ताई 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 तर त्या अशा आहेत की पहिले तर मी आईबाबाला भेटणार, दुसरं मी प्रवीण आणि कॅप्टनला भेटणार आहे। कॅप्टन वीडियोमध्ये दिसेलच, बिकॉज कॅप्टन है भाई, उसके बारे में आप वीडियो में ही देखो। प्रवीणला पण खूप दिवस झाले भेटलो नाही मी, त्यालाही भेटणं होईल। तिसरी गोष्ट अशी आहे की मी ज्या शहरातून जाणार आहे तिथे जे मला बघायला भेटणार आहे, जे बघून मी खरंच मी बोललो ना की एक ऊर्जा स्रोत आहे माझ्यासाठी, माझे छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा सगळ्यात मोठा पुतळा जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि त्या शहरातून जाणार। आणि चौथी गोष्ट अशी आहे की ही राईड करायचीच होती आपल्याला, तर आपण स्टार्ट केली आहे फायनली। तो स्पेशल आहे ह्या राईडमध्ये। बस फक्त देवांनो काळजी घ्या माझी आणि सगळ्यांची, जे पण आज राईडला निघालेत त्यांची सगळ्यांची। तर आपल्या राईडला तर सुरुवात झालेलीच आहे, या सगळ्या गोष्टी होत्या। बस थोडंसं आहे की लेट झालं आहे, 6 तासात मी ऑलमोस्ट आता नाशिकच्या पण समोर, मे बी मी येवला क्रॉस केला असतं, वैजापूर येवला। तर आत्ता मी सध्या आहे वज्रेश्वरी रोडला, जे विरारपासून आपल्याला टर्न घ्यायला लागतो शिरसाट फाटावरनं। अगोदर मी घरापासून मी याच्यासाठी शूट नाही केलं की मला फटाफट निघून येते यायचं होतं। मी पोहोचलो, ऑलमोस्ट इथून डिस्टन्स दाखवतं मला आता 420 किलोमीटर, बट एक 50 धरून चला, क्योंकि अभी तक मैंने ये नहीं डिसाइड किया है कि जाना कहाँ से। मी घोटीपासून सिन्नरला पण टर्न घेऊ शकतो आणि मी वाया वैजापूर पण जाऊ शकतो। आणि टाईम दाखवतं अराऊंड 9 तास पोहोचायला लागतील। हे तो भाई गजब आहे भाई। या वेळेत आपल्याला पोहोचायचं आहे। आता वाजलेत 12:16। बस फक्त कुठे ट्रॅफिक नाही लागायला पाहिजे। आणि भरपूर सारे असे अपडेट आहेत की रोडचे काम भरपूर चालू आहेत कुठे कुठे। तो कोई नहीं भाई, घर से निकले तो जाना ही तो पडेगा। ॲक्च्युली सांगायचं ना, बरं झालं मी या विषयावरती बोलणारच होतो। म्हणजे काल परवाची गोष्ट आहे, पुण्यामध्ये जे झालं त्या डंपरनी काहीतरी उडवलं, ह्या सगळ्या गोष्टी। यार कसं आहे बघा ना, काय म्हणजे विषय काय आहे, यांचा नंबर लिहिलेला आहे वरती, खाली प्लेट्स नाही येतं, काय कळणार यार लोकांना काय चाललं आहे। तर हा माणूस फोनवरती बोलतोय, फोनवर का नाही ॲक्सिडेंट होणार अशा लोकांचे यार। म्हणजे ना एक गोष्ट आहे सिंपल, हे लोक फोनवर बोलता बोलता एखाद्याला उडवून जरी गेले तर यांच्या माइंडमध्ये हेच असणार आहे की मेरे को कुछ नहीं होगा क्योंकि मैं ऐसे जगह पे बैठा हूँ ना कि नीचे वाला मर जाएगा, मैं एकदम सीधा रहूँगा। काय चाललं आहे या लोकांचं, काय नाही यार, कुठे ना कुठे आळा घालायला पाहिजे ह्या लोकांना पण। आता फायनली पोहोचलो आहे मी वज्रेश्वरीला, जास्त काही वेळ नाही लागला आपल्याला तिथून। फटाफट तुमचं बाहेरून दर्शन करवतो। हे वज्रेश्वरीचं आहे बघा, वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थेपेक्षा छान केलं, आता कलरिंग वगैरे झालं इथे। हा 12 आहे, सच में अच्छा लग रहा है। मला असं वाटतं कुठल्या तरी एक किल्ला दिसतोय हा। चला रे बाबांनो, उपकार केले बाबा एवढीच बाजूला घेऊन गाडी। तर मी तुम्हाला इथूनच दाखवतो, हे वज्रेश्वरीचं मंदिर आहे। जास्त वेळ आपण इथे थांबू नाही शकत, बिकॉज एखाद्या वेळेस येऊ आपण, त्यावेळेला मी प्रॉपर तुमचं दर्शन करून देईल। बस अभी यहाँ से निकलने का है। तर हे असं मंदिर आहे। हा माणूस किती वेळेचं बघतो मी फोनवरती बोलतोय, हा गाडी चालवतोय, त्याला माहिती आहे इकडे खड्डे वगैरे आहेत। गाडी ते मी बोललो ना, काही असो, मी फोनवरती बोलणार रोडवर असताना पण, हे तो काय एवढी मोठी डील करतोय काय माहिती। तिकडे तो अंबानी किती कोट्यांनी डील करत असेल, आणि हा इकडे फोनवरती जीव स्वतःचा धोक्यात घालून करतोय।
सो फायनली आता निघालो आपण. वज्रेश्वरीमधून बाहेर पडलो मी. आता अंबाडी रोड लागेल, अंबाडी गाव, तिथून पण आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता पोचलो आपण अंबाडीला. आपल्याला इथून घ्यायचा लेफ्ट. जवळपास रोड माहिती आहे मला हायवेपर्यंत, पण तरी मॅप लावून ठेवला आपण, कुठे भटकायला नको. वा वा वा, रोड बनला आहे बाबा फायनली. मागच्या वेळेला आलो तेव्हा वाटत होतं की रोड होता की नाही काय माहिती. इथे एवढे खड्डे खड्डे, म्हणजे खड्डे सोडून द्या, तो कळतच नव्हता रोड आहे की नाही आहे. अभी तो थोडा सही लग रहा है भाई, अप्रतिम. भले 2-3 किलोमीटर असू दे. आज मला असं वाटतं की सगळ्या जणांना फोन एकाच टायमाला आलेले आहेत आणि सगळेजणं फोनवरती एकाच टायमाला बोलत आहेत. तर आता आपल्याला समोर वाशिंद लागेल, वाशिंदवरून जायचं आपल्याला. फायनली आता आपण हायवेवरती पोहोचलो आहे. हा जो हायवे हा मुंबई आग्रा हायवे, मुंबई नाशिक एक्सप्रेसवे. तर इथे काही खायला भेटेल का? नाही भेटणार. तो चलते सीधा. हां, आता काही टेंशन नहीं. तिच्या गावात यार नहीं, पता नहीं यार, ये जब से मैंने स्टार्ट किया है किसकी नज़र लगी है. थोड्या थोड्या टायमाला रोड खराब भेटत आहेत. वा, आपल्या भारताचा झेंडा दिसतोय तिकडे. इथे कुठेतरी बघायला लागेल नाश्त्याला. आता तर काही पोहे भेटायला राहिले आपल्याला. कुठेतरी थांबतो चांगल्या ठिकाणी जिथे मला. तर आपण मी बघतो कुठेतरी. नाशिक 103 किलोमीटर आहे इथून, तर एक धरून चला 2 तास. रोड जर खराब नसेल तर 1.5 तास, तेवढं तर आपण क्रूज करू शकतो. बाकी भेटू आपण नाश्ता झाल्यानंतर. नाश्ता नाही म्हणता येणार यार, 1:30 वाजला आहे. ये तो खाने का टाईम हुआ है. तर मी थांबतो इथे. कोणतं तरी हॉटेल आहे यार, बाबाचा धाबा. ॲक्च्युली आपल्याला धाब्यावरतीच खायला लागेल. धाब्यावरती छान पण भेटतं खायला. तिथं पण गाडी लावू आणि खायला बसू. तर आता आपलं जेवण झालं सगळं मस्तपैकी. बाईक पण स्टार्ट झाली. अजून इथून 378 किलोमीटर जायचं आहे. 9:45 वाजेचा टाईम दाखवतो आहे मला. आणि बघू किती लवकर आपण कवर करणार त्याला. पण ॲक्च्युली जेवण छान होतं. आणि हेच असतं की एक छोटासा धाबा बघून थांबले ना की तिथली टेस्ट पण छान भेटते. तर चला परत एकदा आपण राईडला स्टार्ट करतो आहे आपल्या. एकदा पोटात पडलं ना की मग छान वाटतं यार. आता मस्त फुल जेवलो आहे मी. घरून इकडचे रोड, आत्ता ज्या रोडनी जातो आहे मी, हा रोड एकदम मस्त झाला आहे. काळ्या रोडवरती हे जे लाईन मारल्या त्यांनी व्हाईट कलरच्या, वाह वाह क्या दिख रहा है. अजून बरंच दूर जायचं आहे, तर थोडंसं फास्ट जायचं ट्राय करतो इथून, जेणेकरून आपल्याला रात्री आपली फजिती नको व्हायला त्या गोष्टीला घेऊन की यार सामने का कुछ दिख ही नहीं रहा है. आणि थंडी असल्यामुळे ना वायझर बंद असलेलं छान राहील कधी पण. बट रोड पाहून मला नाही वाटत की आपण बोर होणार या रोडवरती. एकदम मस्त रोड, टकाटक बनला आहे रोड, काही टेन्शन नाही आहे. आता पुढे चालून बघू काय होतं ते. एकदा अँगल चेक करून घेऊ आपण. अराऊंड एक 7-8 वाजेपर्यंत जरी पोहोचलो ना मी तरी ठीक आहे. बिकॉज मला सनसेट बघायचा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि मला नाही वाटत की आज हे आभाळ बघून नाही वाटत मला की आज सनसेट होईल. बट बोल नाही सकते, अभी भी टाईम बाकी आहे. आता वाजले 2:36. आता मजा यायला लागली थोडी. आता जेवण वगैरे झालं आहे मस्त एकदम परफेक्ट ना. हाँ हाँ, अभी चलते रहो चलते रहो चलते रहो. राथंदळे, असं कसं गावाचं नाव आहे राथंदळे. क्या था ये जब बारिश के टाइम आया था मैं, और हुआ क्या है. एवढं हिरवं गार गार असायचं इकडे. नाशिक इथून 78 किलोमीटर राहिलं अजून. त्या मला ऐकलं होतं ना रोडबद्दल की
रोडचं काम चालू आहे, असं आहे तसं आहे, ट्रॅफिक खूप रास्त आहे या रोडवरती. मी पर्यंत जवळपास मी कसाऱ्याच्या जवळजवळच आहे, आता जास्त काही दूर नाही आहे. कसारा इथून हार्डली 15 किलोमीटर असेल, 15 ते 13 किलोमीटर. आपण सध्या खर्डीमध्ये आहोत आणि रोड तुम्ही बघू शकता यार डोळ्यांनी. मी तर बघतोय, छान रोड आहे, एवढं काही नाव ठेवायसारखं नाही आहे. बट ज्यांनी कोणी नावं ठेवले त्यांच्या तोंडात गुळ गुळ. नाशिक 73 किलोमीटर. यांच्यात आपल्या बापाचा रोड आहे हा. वा वा वा, अगदी माणसांसारखा काळा असलेला हा रोड. वाव, अच्छा ही शिवाई गाडी आहे, क्या बात आहे. रोड बघून मी एकदम खुश झालो आज. मस्त. कसारा अजून 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर तो यूं ही निकल जाएगा. हाँ, आतुरता लागली आहे, कधी मी घरी जायला आणि कधी कॅप्टनला जवळ घेऊन बसेल थोड्या वेळासाठी. बट जो घर पे जाने के बाद जो सीन क्रिएट होने वाला है, जितना वो परेशान करेगा ना, वो भी तो झेलना पड़ेगा. वाह वाह वाह. Don't believe in ceilings, I just need a taste and my mind starts peeling. I don't pace myself, I grind on kneeling. Got lust for change, I just love the feeling. हा इथून जे दिसतं ना, हे तुम्ही कसारामध्ये जाऊ शकता इथून, ह्या गेटमधून पण. कसारा गाव इथे. हां, अच्छा मी अच्छा तो कसाऱ्यालाच राहतो, किशोर. हे या साईडला कसारा घाट आहे. ही शपथ, गेलो गेलो गेलो. आता घाटाला सुरुवात झाली आहे आपल्या. अच्छा नाही झाली, अजून नाही झाली. हाँ भाई, अभी बम में जो दम था वो सब गायब हो रहा है मेरा. हे बघा, याने हे विमल खाली टाकून दिली तिच्या आईला. हे बाबा, हे बघा, हा पण फोनवरती बोलतोय अजून. त्याला एवढं कळत नाही आपण गाडी चालवतोय, काय चालवतोय. मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं. त्याची आता वाट लागेल. बोल अजून फोनवर, बोल 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 अजून फोनवर. शूट आहे. लालपरीचं दर्शन झालं आपलं शेवटी. ठाणे मुरबाड. आता अवघ्या काही मिनिटातच आपल्या कसारा घाटला प्रारंभ होईल आणि आपण जाणार आहोत कसारा घाटातून. आत्तापासूनच असं वाटायला लागलं अंधार पडला इकडे. किती किलोमीटर जाऊ शकतो आपण 3 तासात? कारण 3 तासात जवळपास 6 वाजेपर्यंत तर सनसेट होऊन जाईल. आणि सनसेट झाला म्हणजे मग संपला विषय. बट कहीं पे वो जो होता है ना वाइट ग्लास वाला गॉगल, जो 100 या 99 में मिलता है, वो वाला ले लेंगे आपण. आणि नेक्स्ट ट्रिपला, नेक्स्ट राईडला आपण याचं वायझर चेंज करू. आपण डे नाईटवाला वायझर टाकून देऊ. बट हेल्प खूप होती आहे मला या हेल्मेटनी. थँक्स टू राजकुमार, त्यांनी हेल्मेट दिलं मला. या साईडला अशोका धबधबा वगैरे आहे, तुम्हाला जर जायचं असेल तर. इकडून खालून ट्रेन जातीये. ए बाबू हरी, थोडंसं दाखवतो चलो. नाही अजून तर खूप आहे इकडे. ट्रेन जाते. तर थांबायची इच्छा पण नाही होत यार. ज्या फ्लोमध्ये सध्या मी आहे ना, त्याच फ्लोमध्ये जर राहिलो तो अपन अपना डिस्टेंस लवकर कवर करूँ. अपने को ये मैप को हराना है आज, और ये कभी पॉसिबल नहीं होगा, लेकिन बोल रहा हूँ तसल्ली के लिए. इगतपुरी 5 किलोमीटर फक्त. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? आपण कधी पण घाटात असलो ना की आपल्याला दिवसा असं वाटतं की घाट नाही संपायला पाहिजे, आणि रात्री गेल्यानंतर असं वाटतं की बाई ये कब खतम होगा घाट. बस भीती. घाट छान पण आहे, घाट वाईट पण आहे.
तो ये वो सीन है जो अपन ट्रेन में से देखते हैं. भरपूर साऱ्या मूवीजमध्ये पण आज शूट झाला आहे. इथून जाते ट्रेन. ॲक्च्युली इथे पण एक आहे, इथे जे समोर दिसतं ते पण आहे. इथून याच्यावरतून ट्रेन जाते की नाही काय माहिती, बट जाते ट्रेन. मला वाटतं नवीन हे चालू केलं आता. तिकडून लालपरी पण येते. तर आता पोहोचलो आपण इगतपुरीला. आता इगतपुरीवरून घोटी, घोटीवरून नाशिक, नाशिकवरून येवला, येवल्यावरून वैजापूर, वैजापूरवरून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मग परतूर. बोलने को सब इजी है भाई, पहुंचने में बहुत टाइम लगने वाला है. तर आता चहा येईल आपला, आपण चहा घेऊन निघूया परत. आता आपली चाय आली आहे, आपण चहा पिऊ. आणि आता आपण चाय वगैरे पिला. इथं निघायची तयारी. खराब झालं यार हे. बरं आहे ना आयुष्यात? तुम्हाला बघून तर नाही वाटत आयुष्यात तुमच्या बरं आहे काही. चला आता परत राईडला सुरू. आता चहा पिल्यानंतर पण छान वाटायला लागलं आहे. आग्रा 1046, इंदोर 440, नाशिक 23 किलोमीटर बाकी आहे. अपन टोल रोडला आलो आहे सध्या. म्हणजे हो गई सुरुवात नाशिक के लिए. ॲक्च्युली मी पहिला असा प्राणी असेल की मुंबई टू परतूरचा ब्लॉग बनवतो आहे. मी गेल्या 4 दिवसापासून मी यूट्यूबला सर्च करतो आहे की विरार टू परतूर या फिर मुंबई टू परतूर ब्लॉग. ट्रेनचा आहे 2-3 बट मोटो ब्लॉग कोणाचाच नाही है. हा ये पहला इंसान होगा जो मैं हूँ विजय, जे पहिलं चॅनल असेल जे महाराष्ट्रकर विजयचं जे मुंबई टू परतूर ब्लॉग बनवतो आहे. वाजले 4:04. ह्या लोकांनी अजून पण याचं नाव चेंज नाही केलं आहे, औरंगाबाद ठेवलं आहे. चालेल इथे पण औरंगाबाद. अबे छत्रपती संभाजीनगर लिहायला काय तुम्हाला झोमतंय का? सध्या मी आता पोहोचतो नाशिकमध्ये आणि नाशिकमधून येतो गोल गोल फिरतो किती वेळा. काठर्डीला 2 वेळेला जाऊन आलो मी. म्हणजे ज्या ठिकाणावरून शॉर्टकट घेतला त्याच ठिकाणावर परत त्याच्या दुसऱ्या अपोजिट याच्या रोडनी गेलो. म्हणजे माझा जवळपास चांगलाच टाईम गेला तिथे आणि स्वप्न भंग व्हायच्या मार्गावरती माझं. तेव्हानी परत एकदा रोड दाखवला आपल्याला. हायवेला लागलो आपण. आता मी नाशिक सिन्नर बाई जाम उलटं जातो आहे आय थिंक मी. हा इथे चहा घेऊ थोडा. थांबलोय तर मी इथे थांबलो तर चहा घ्यायला आणि आपल्याला भेटले 2 सबस्क्रायबर. 2 सबस्क्राईब केले त्यांनी म्हणजे 2 जणांनी. तर आपल्यासोबत आहेत ते दोघे पण. इथे भाऊ आहे. नाव काय त्याचं दादा? अभिषेक टिळे. अभिषेक टिळेनं सबस्क्राईब केलं चॅनल. ॲक्च्युली मला ना इथून थोडंसं उलटं यायला लागलं बट भाऊनं सबस्क्राईब केलं. पैसा वसूल झाला आपला. 100 किलोमीटर म्हणजे असं वाटतं की 100 किलोमीटर अजून चाललो तरी काही फरक नाही पडणार. तर मी थांबलो होतो इथे अजिंक्यतारा वडापावला. कोणतं गाव आहे? शिंदेगाव. शिंदे ना? शिंदेगावला चहा पण छान होते. इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता, वडापाव वगैरे खाऊ शकता. तर आपण जातो सिन्नर मार्गे. टाईम बहुत होने वाला आहे. तर आपण मी भेटतो तुम्हाला परत आता हायवेला. चल आता येऊ का है ना? चल. बट यार आनंद भी हो रहा है मेरे को क्योंकि आज एक वापस से आज नहीं मतलब 1 नहीं 2 सब्सक्राइबर बढ़ गए मेरे. और क्या चाहिए ज़िंदगी में यार. एक मोटिवेशन मिळालं मला तिथून पण. कित्येक दिवसानंतर मला MS-21 बघायला भेटलं आहे. समोरची क्रूझर चालली आहे MS-21.
लव यू MH21. आयुष्यातले अर्धे वर्ष माझे MH21मध्ये गेलेत, म्हणजे जालना जिल्ह्यात परतूरमध्ये माझ्या गावी. विचार चालू आहे, शिर्डी इथून 10 किलोमीटर आहे अंतरावरतीच आहे फक्त. तर भक्तनिवासमध्ये आपण स्टे करू शकतो, बट 2 तास ठीक आहे. आत्ता काही जास्त टाईम नाही झाला आहे, 6:30 वाजले फक्त. तर ट्राय करू आपण इथूनच निघू, कारण जास्त काही लांब नाही आहे. 9-10 वाजेपर्यंत जरी पोहोचलो आपण संभाजीनगरला तरी चालतं आपल्याला. तिथून 2 ते 2.5 तास लागतील घरी जायला म्हणजे. आणि सीन असा आहे की आपल्या वायझरनी आपल्याला खूप मोठा धोका दिला आहे. ॲक्च्युली नाही कळत आहे की समोरचं नाही दिसत आहे, आणि ओपन वायझर मी नाही चालू शकत गाडी, बिकॉज एवढे किडे इकडे, आणि किडे सरळ अटॅक करत आहेत माझ्या डोळ्यांवरती. तर आपण ट्राय करतो आहे की इथे भक्तनिवास जर भेटलं स्वस्तात मस्त तर आपण इथं स्टे करू शिर्डीमध्ये. तर ठीक आहे, बघू आपण, जर रूम भेटली तर आपण तिथे स्टे करू, आणि उद्या सकाळी उठून आपण मार्गस्थ होऊ आपल्या गावी. तिथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे, साई पालखी निवारा. बस असे इथे विचारलं मी रूमसाठी, सिक्युरिटी गार्ड बोलतो एका पर्सनसाठी रूम नाही अवेलेबल. रीज़न नहीं कळत है यार. ये बहुत सारा पार्शलिटी होता है यार. लागलो आता आपण हायवेला परत एकदा, आणि इथून 85 किलोमीटर दाखवते संभाजीनगर, आणि टाईम दाखवतोय 10:25 आपला पोहोचायचा. बट जर असंच जर असलं रोडवरती तर आपण पोहोचू शकतो इझिली. बट काय ना, 4 लाईन नाही आहे, आणि समोरून जे रिफ्लेक्शन येतं ते सरळ वायझरवरती, तर थोडंसं अडचण येते मला बाईक चालवताना. फायनली पोहोचले आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये. हा हायवे बीड बायपास आहे असं वाटतंय मला. होप नसायला पाहिजे, बिकॉज आपल्याला जायचं होतं क्रांती चौकातनं. फायनली आता पोहोचलो, तर असं वाटतं की घरी पोहोचलो आहे, बट अजून घरी नाही पोहोचलो. अजून आपल्याला 3 तास आरामात जातील. 2 तास 37 मिनिट दाखवतो आहे मला माझ्या घरचा पोहोचायचा टाईम. बट ज्या कामासाठी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहेत ना, ते काम माझं होणार. ॲक्च्युली ते काम नाही म्हणता येणार मला. अच्छा, हां, मी होतो कांचनवाडीमध्ये. मी आता काकाला माझ्या फोन केला, त्यांनी सांगितलं की तू आपल्या घराच्या जवळ आहे, त्याचं पण शॉप आहे एक. एकदम छान वाटतं मला, एकदम छान वाटतं. तर फायनली आता मी पोहोचलो संभाजीनगरमध्ये, आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता जे एक्झॅक्टली आपल्याला बघायचं होतं ते आपण बघतोय. इथून अजून 120 किलोमीटर आहे परतूरला जायला भरपूर वेळ लागणार आहे. थकवा अजून नाही, थोडा आला आहे. आपण इथून निघू. आत्ताच महाराजांचं दर्शन पण घरी पण पोहोचायचं. तर इथून पुढं तर रोड माहिती आहे आपल्याला, इथून काय मॅप लावायची गरज नाही आहे. सरळच निघायचं आहे आपल्याला सिटीच्या. जो दिल को सुकून मिला है ना अभी महाराजांना बघून, तो कुठेच नाही भेटणार किती पण. कोणाकडे थांबू? अरे कुठे थांबू? चल आता संभाजीनगरचं ऑलमोस्ट आपण बाहेर पडलो आहे. चिकलठाणा पण आपण क्रॉस केला पाठीमागे. आता थोडी भूक लागली आहे. अगोदर मी काहीतरी खातो परत एकदा.
तर आत्ता पण मी मागवली शेवभाजी, मराठवाड्यातली शेवभाजी एकदा खा. काळ्या वाटणातली मस्त लागते, एकदम झणझणीत, खायला मजा पण येते. काळं वाटण माहिती नाही, स्पेशालिटी इथे संभाजीनगर किंवा मराठवाड्यातलीच म्हणायला लागेल. सध्या मी चूलमध्ये आणि लागूनच काळे बंधूचा धाबा पण आहे, पण तिथे गेलो नाही मी. भरपूर क्राऊड आहे यार. काय होतं, गॅसवरती पण कधी कधी भाकरी बनवतात आणि लिहिलेलं असतं की चुलीवरच्या भाकरी, बट इथे तसं काही नाही. इथे लाईव्ह त्यांचं किचन वगैरे बघितलं मी प्रॉपर. हां, तर हे असं आहे आपलं काळ्या वाटणातलं जेवण. काही नाही, आपलं जेवण वगैरे झालं आहे चूल हॉटेलमध्ये. आणि खरंच त्यांनी जसं मेन्शन केलं ना, अस्सल काळ्या मसाल्यातली चव, सेम तशी चव भेटली आपल्याला. झालं असं आहे की मी आत्ता कृष्णाला फोन केला. कृष्णा बोलला मी रामनगरला आहे, तू ये. तर त्याला तिथं थांबायला सांगितलं आपण, कारण एवढ्या रात्री जाणं रिस्की आहे. हा 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 हा, थंडी. आता वाजलेत 12:05 झालेत आणि आपण दुपारच्या 12ला निघलोत घरनं. म्हणजे टोटल 12 तास लागले आपल्याला. आणि अजून 3 तासाचा डिस्टन्स आहे, म्हणजे 120 किलोमीटर असेल इथून जवळपास. इथून मला जवळपास अर्धा तास लागेल अजून त्यांच्याकडे पोहोचायला. आता वाजलेत 12:49, म्हणजे जवळपास 13 तास झाले. अरे माँ की इधर किधर रोड आहे? अच्छा, इकडे आहे. आता इथून तुम्ही राईटला डायरेक्ट सिटीमध्ये जाऊ शकता. आपल्याला लेफ्टला तुम्ही सिटीमध्ये जाऊ शकता, आपल्याला राईटला जायचं आहे. आणि इथून हार्डली आपण 60 किलोमीटरवरती राहिलो आहे. आता 60 किलोमीटरमध्ये परतूर येऊन जाईल. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहे परतूरच्या जवळजवळ, जवळपास 30-35 किलोमीटरच्या आसपास असेल. कोणीही नाही आहे रोडवरती, कोणीही नाही आहे. वाजलेत 1:28 झालेत. पाठीमागून ना त्या गावातून एक गाडी आली आहे, पाठीमागे येते, कळत नाही. तो पण छान पिकअपमध्ये, आणि एकदम लाईट पण बंद केला यार त्यांनी. तर कळत नाही, आत्तापर्यंत त्यांनी लाईट वगैरे पण बंद करून टाकले यार गाडीचे. टर्न घ्यायला तर कुठे काही त्याला जागा नव्हती. आपण सध्या मी 95च्या वरती गेलो. यहाँ से थोडासा जल्दी निकलते यार. परत आला त्याने, परत लाईट चालू केला. बट यार रोडनी गाडीचा लाईट बंद करून कोण चालवतं यार? त्याला मी माझ्या साईड ग्लासमधून बघतो, त्यांनी सरळ लाईट बंद केला टू व्हीलरचा. जास्त दूर नाही आहे वाटूर इथून, बट यार डोक्यात आता ते गेलं ना एकदा की ती भीती घरी जाईपर्यंत असणार आहे. 1:30 तर इथेच वाजलाय आपल्याला. तर आता पोहोचलो मी वाटूरमध्ये, आणि इथून 15 किलोमीटर आहे परतूर. जवळपास अजून 15-20 मिनटं लागतील, म्हणजे आपण 2ला डॉट टच होऊ तिथे. मी लिटरली सांगतो, मी सध्या सॉन्ग लावलेले आहे, म्युझिक ऐकतोय मी, आणि साला त्या टू व्हीलरवाल्याने सगळी फाडून ठेवली आहे. बट म्हणजे हॉटेल वगैरे चालू आहे तिथले. आता आपल्याला इथून घ्यायचं राईट. इथे दिसतंय बघा परतूर 16 किलोमीटर, मंठा 13 आणि जिंतूर 48. आता जिथून मी टर्न घेतला ते वाटूर फाटा आहे. मध्येच आता जत्रा असेल, हो फेबमध्येच असेल. मकर संक्रांत झाल्याच्या नंतर इथे जत्रा भरायला लागते. आणि फायनली आपण आता आपल्या गावात पोहोचलो आहे. इथून माझं घर
2 ते 3 किलोमीटर असेल हार्डली. तर इथून पण सरळ जाऊ शकतो आपण. हे बाबा बाबा, हे मस्ती. हे आमच्या परतूरचं नवीन तहसील कार्यालय होतं इकडे. खूप वर्षापासून काम चालू आहे याचं. मला वाटतं आता थोडंसं चालू झालं. क्या बात आहे. सुन्या, काय करतोय? ओळखलं का? अरे झोपायचं नाही का रे? कशाच्या? तुमचेच मित्र सगळे. काय करणार रे तुम्ही? चल जाऊ का मी? थकलो रे जास्त. एवढं रिलॅक्स, एवढं रिलीफ भेटतंय ना सध्या इथे पोहोचल्यानंतर. आता बघा कॅप्टनची मजा. आई शपथ, सुरू झालं. मी बबडू बबडू, हे बबडू बबडू. अरे हे बघा. काय पाहिजे? तू सरक ना तिथनं.